माताजी आता पंकजाताई आपल्यासोबत संवाद करते. आज सकाळी 8 वाजल्यापासून मी दौऱ्यामध्ये आहे. मी जवळपास 13-14 ठिकाणी मी स्वतः भेटी दिल्या, वेगवेगळ्या निमित्ताने बैठक घेतली, पशु संवर्धनची बैठक. पण आज या माणिकगड सिमेंटच्या संदर्भामध्ये लक्षवेधी उपस्थित केली गेली होती. आपल्या लोकप्रिय आमदारांनी खास करून लक्षवेधी आणि चर्चा उपस्थित केली होती आणि त्याला उत्तरादाखल मी पूर्ण अधिकाऱ्यांना बोलून घेऊन त्यांना उत्तर दिलं होतं की इथे जे कचरा जाळला जातो त्याची प्रचंड दुर्गंधी होते आणि ती दुर्गंधी आपल्याला कंट्रोल करून दिली जाईल आणि त्याप्रमाणे अधिकाऱ्यांनी कारवाई करून ती दुर्गंधी बंद केलेली आहे. आमचे ज्येष्ठ मार्गदर्शक सुधीर भाऊ यांनी फक्त माझ्याकडे माईक पास केला तर तेही आज सकाळपासून मला पूर्ण प्रदूषणाची परिस्थिती दाखवत आहेत आणि त्याच्यावर उपाययोजनांची सुचवत आहे. त्यांनी सुद्धा वेळोवेळी चंद्रपूर जिल्ह्याच्या प्रदूषणावर प्रश्न निर्माण केला होता आणि मी पर्यावरण मंत्री आहे आणि मला पर्यावरण मंत्री म्हणून या प्रदूषणाची जर जाणीव करून द्यायची असेल तर मी स्वतः तुमच्या काय परिस्थिती बघितली पाहिजे. माझ्या येण्याने फार फरक पडला असं आमदार साहेबांनी सांगितलं तर नक्कीच आहे. मला पूर्ण रस्त्यामध्ये जिथे जिथे कोळशाची खाण आहे तिथे भरपूर पाण्याचा सडा दिसला, जिथे कोलमोसरी आहे तिथेही सगळीकडे पाणी मारलेलं होतं, स्वच्छता दिसली आणि मला जो वाटतं की आपल्या येण्याने जर हा फरक पडत असेल तर तो झाला पाहिजे. आपल्याला या माणिकगडनी पण शब्द दिलाय की प्रदूषण पूर्णपणे संपुष्टात आणणाऱ्या सर्व उपाययोजना ते इथे राबवणार आहेत आणि ते प्रदूषण कमी करणार आहेत. आणि जसं आम्ही त्यांना यंदा म्हणून पूर्ण जिल्ह्यातल्या विविध उद्योगांना अत्यंत कडक असे आदेश दिलेले आहेत, तसंच आम्ही येणाऱ्या काळामध्ये प्लॅन बनवत आहोत की प्रदूषण कमी करण्याच्या संदर्भात. कारण इथे कोळशाची खाण आहे, तुम्ही म्हणू शकत नाही की प्रदूषण शून्य होईल, पण कमी करण्याच्या संदर्भामध्ये आपण पावलं उचलली पाहिजे. अवैध पद्धतीने परवानग्या दिल्या नाही पाहिजे, सगळ्या नियमांचं पालन केलं गेलं पाहिजे. ही परिस्थिती इथे निर्माण करण्यासाठी आम्ही सर्वतोपरी कार्यरत राहू आणि प्रदूषणापासून कमीत कमी लोकांना त्रास होईल याचा प्रयत्न आमचा भविष्यात असेल. त्यासाठी आपल्या सर्वांचे सहकार्य आणि आशीर्वाद राहू द्या एवढंच या निमित्ताने सांगेन आणि माझ्या वाणीला विराम देईन. धन्यवाद.